मिरगाचा पाऊस पडला आणि सगळं शिवार शांत झालं. काळे ढेकळ विरघळून ओल्या मातीचा गंध दरवळू लागला. मातीच्या वासानं शेतकऱ्याच्या मनाला पालवी फुटली. त्यांच्या मनाचं पाखरू काळ्या रानात गिरट्या घालू लागलं. 2 दिवसात कामाची लगबग सुरू झाली. गाव ओस पडलं. माणसांनी शिवार फुललं. शेतीच्या मशागतीला जोर आला. काळ्या आईचा जागर सुरू झाला. लहान थोर सगळेच कामाला लागले. प्रभू पाटलानं बेगी कामाला सुरुवात केली. आपल्या 2 बैलांचा बारदाना. कामाच्या दिवसात कोणी बैल देत नाही. सावड केली तरी स्वतःचं रान झाल्याशिवाय दुसऱ्याच्या रानात कोण पाय ठेवत नाही. तवर वाप निघून जातीया. असा विचार करून त्यानं 2 बैलावरच शेतीची मशागत सुरू केली. परभा पाटील उभाट्या आऊत हाकीत होता. त्याची हत्तीवाली बैल बिरबिऱ्यागत आऊत ओढत होती. माग पासावरून काळ्या मातीची लाट उसळत होती. माग सिंधू पदर कमरेला खोचून काशा गोळा करत होती. पायात भिंगरी घातल्यावानी हालत होती. आभाळ भरून आलं होतं. झाडाचं पान सुद्धा हलत नव्हतं. अंगातून घाम नितळत होता. घामाचा थेंब मातीत पडला की मातीचा कण गर्वानं फुगत होता. औंधा पाऊस पाणी चांगलं होणार असं भाकीत केलं होतं. मान्सून सक्रिय झाल्याच्या बातम्या पेपरात छापून येत होत्या. बातम्या वाचून आणि पंचांग बघून शेतकऱ्यांना हुरूप आला. सगळे शेतात खपत होते. दिवस कलायला परभानं आऊत सोडलं. बैल पाणी पाजून झाडाखाली बांधली. वैरण टाकली. बैल कडाडा चिपाड फोडू लागले. परभा अंगातली कोपरी काढून तेथे सावलीत बसला. इकडून तिकडून हाताने अंग चोळू लागला. घामानं मुरलेल्या मळाच्या लोळाट्या खळाखळा पडू लागल्या. एवढ्यात अजानांना आऊत उभा करून रान तुडवीत वसा वसा आला. लिंबाच्या सावलीत येताच त्यानं मोठ्यानं सुस्कारा सोडला. आज लई उकडतंय. पाऊस आल्या बिगार राहत नाही बघ. खाली बसत बसत अजानाना म्हणाला. होय की, पाऊस यायलाच पाहिजेत. परभा म्हणाला. तुझं आवरलं वाटतं. होय, काकरी घालून झाली या. पर पाळी पिरणी राहिलीच की. 2 बैलावर म्हटलं की एक काम 2दा करावं लागतंय. होय की, तेचाच ईट येतोय. तुमचं पण माझ्यासारखंच 2 बैलावरच चाललंय. आता आणि कोणाची बैल आणतो. दे म्हटल्यान कोणी देत नाही. ज्याला त्याला स्वतःच पडलंय. बर, वाई जरा तंबाखू आहे का? सकाळ धरणं तंबाखू नाही बघ. गावातच गेलो नाही. परभानं अजानानासमोर तंबाखूची पुडी टाकली. अजानानांनी विडा चुळून ओटा आड केला. मग तिथंच बसल्या जागी पिचकारी मारली. परभानं पुडीत राहिलेली 2-4 विड्याची तंबाखू नानाच्या हवाली केली. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर अजानाना उठला. परभा, बोलणं ग्वाड वाटतंय. पर 2-4 मुरडानं राहिल्यात तेवढी घेतो करून. असं म्हणून अजानाना उठला आणि चांगलाच दचकला. परभा लेका, चांगलंच फळी धरून उतरले. जातो बाबा, तेवढं वरगाडून घेतो. असं म्हणून अजानाना ढांगा टाकीत निघाला. पाऊस फळी धरून उतरला होता. काळ्या ढगात विजांचा कडकडाट सुरू झाला. बंदुकीनं बार काढावा तसं आभाळ गराजलं. सगळं शिवार सावध झालं. सरंजाम घेऊन वस्तीकडं पळत सुटलं. सिंधूनं धावत पळतच पसारा आवरला. परभानं बैल गोट्यात बांधली. बघता बघता टपोरे थेंब पडू लागले. पावसाचा वास नाकात घुसू लागला. मेढीला बांधलेलं वासरू शेपटी वर करून चौकून नाचू लागलं. इकडं पोरं पावसात गाऱ्या बिंगोऱ्या करत होती. सिंधू त्यांना खवळत होती, पण ते काही ऐकत नव्हते. शेवटी जोराचं आभाळ कडाडलं आणि पोरांनी कोपरा धरला. बघता बघता पावसानं जोर धरला. टपोरे थेंब नाचू लागले. पावसानं सगळ्यांना आनंद झाला. गाय आनंदाने वासराला चाटीत होती. गाय लय गुणाची होती. ती फक्त गोऱ्यांना जन्म देत होती. तिचे 2 बैल काळ्या आईची सेवा करीत होते. ती जसं काही गेल्या जन्मीचं ऋणच फेडत होती. सर्जा आणि राजा हे तिचेच गोरे होते. परभानं सरळ पाजून त्यांच्यात हत्तीचं बळ भरलं होतं. आता त्यांचा धाकटा भाऊही तसाच ओंडरत होता. बघता बघता वावरातून पाणी निघालं. ओढे नाले खळखळू लागले. रात्रीतच बेडकांचं डरावणं सुरू झालं. पावसानं 2 दिवस उघड दिली. पाऊस उघडला. वापसा झाला. शिवारात पेरण्या सुरू झाल्या. बी बियाणं काळ्या आईच्या कुशीत विसावलं. हळूहळू चिरकाट फाटू लागलं. फुटलेल्या चिरकाटाला शेळ्या करडं दात घासू लागले. कोरड्या चाळ्याची लीस लागून शेरड्यांची तोंड माव्यानं लिजबिजली. हळूहळू काळ्या आईच्या पोटातून हिरवे कोंब वर येऊ लागले.
काळ्या पाटीवर हिरव्या रेघोट्या उमटून दिसू लागल्या. पीक पाणी बघून जुन्या कडब्याच्या गाड्या धावू लागल्या. जुना कडबा विकून शेतकरी पैसा करू लागला. परबानी मोठी भारी गंज राखून ठेवली होती. 3 आळ्यावर बांधलेली पेंटी बघताच मनात भरत होती. व्यापारी सारखे चक्रा मारत होते. वैरणीला आत्ताच चांगला भाव होता. नंतर पीक पाणी आल्यावर ह्या वैरणीला कोणीच विचारणार नव्हतं. शेवटी परबानं 1000-1200 वैरण ठेवून बाकीची सगळी विकून टाकली. पिकं चांगली जोरात आली होती. रानं झाकली होती. खुरपणी सुरू झाली. पावसानं उघडीप दिली तवर त्यातलं तण काढून घेणं गरजेचं होतं. परबानं 5-6 मोलकरी लावून खुरपणी करून घेतली. वैरणीचा पैसा त्याच्या कामाला आला होता. खुरपण्या झाल्या आणि शेतकरी पावसाची वाट पाहू लागला. पिकाला आता पावसाची गरज होती. पावसाच्या जीवावरचं एवढंच पीक. खरीपाचं पीक शेतकऱ्यांना जीवाचं वाटायचं. ह्या पिकावर सगळे व्यवहार फिरायचे. पुढचं पीक आलं तर नफ्यात आणि गेलं तर तोट्यात, असंच असायचं. खुरपण्या झाल्या आणि पावसानं तोंड फिरवलं. फुपाटा उडू लागला. आभाळ यायचं आणि डोक्यावरनं निघून जायचं. कोपऱ्यावरचा वारा त्याला पुढं ढकलायचा. वारा थांबल्या बिगर पाऊस येणार नव्हता. पण वाराच थांबत नव्हता. पावसानं आकाडणं घेतलं आणि सगळे व्यवहारच ठप झाले. माणूस माणसाला ओळखीनासा झाला. कोणीच कोणाची गरज करीना. हातावरची पोटं उपाशी दिवस काढू लागली. पाण्या वाचून पिकं सुकू लागली. पिकांची दशा बघून ऊर भरून येऊ लागला. भकास सुटलेल्या वाऱ्यानं पिकं हेलपटत होती. उदास मनानं परभू शेतातून फिरत होता. सुकल्यालं पीक बघून त्याच्या काळजाला पीळ पडत होता. एवढा खर्च करून पाण्यात गेला होता. आता वर्षभराचा चंदीसारा कुठून आणायचा? लेकरा बाळांना काय घालायचं? 4 जित्रापं कशी जगवायची? एक ना अनेक विचार त्याच्या डोक्यात घोळत होते. विचाराच्या तंद्रीतच परभा घरी आला. सिंधू त्याची वाटच पाहत होती. परभा आला आणि गुडघ्यात मान घालून बसला. सिंधूच्या लक्षात आलं. तिनं पाण्याचा तांब्या भरून दिला. त्यानं चूळ भरून गुळणा केला. 2 घोट पाणी पिऊन तोंडावरनं हात फिरवला. काय झालं एवढं सुकायला? त्याच्या तोंडाकडे बघत सिंधूने विचारलं. अगं, एवढा खर्च झालाय. एवढी सोन्यासारखी पिकं आल्यात आणि पाण्या वाचून करपू लागल्यात. डोळ्याला बघवत नाही ग. कातर आवाजात परबा म्हणाला. अहो, ते काय आपल्या हातात आहे का? कशाची पण चिंता लावून घेताय. अगं, भर पावसाळ्यात प्यायला पाणी नाही म्हटल्यावर पुढं कसं वयाचं? सगळं व्यवहार तंग झाल्यात. कुणी रुपयाची नड भागवत नाही. जे सगळ्यांचं होईल ते आपलं होईल. एवढा कशाला बारीक विचार करायचा? ज्याला चोच दिली त्याला चारा मिळणारच. चला उठा, जेवून घ्या. असं म्हणून सिंधू उठली. तिच्या मागच परबा उठून निघाला. पोरं कुठे गेल्यात? दोघं गेल्यात खेळायला. अन बाळ्या बसलाय कोंबडीला राखान. कोंबडीला राखान? होय, कोंबडीला राखान. अंड्याची पोळी खायची आहे त्याला. पण कोंबडी काय अंड घाली नाही. म्हणून झापाखाली कोंबडी डालून बसलाय वाट बघत कवा अंड पडतंय ते. सिंधू असं म्हणाली आणि दोघंही खदखदून हसले. पाऊस दडी मारून बसला होता. दिवसामागून दिवस जात होते. 2 दिवसावर पोळा आला होता. बैल धुवायला कुठंच पाणी नव्हतं. सगळी माणसं हवालदिल झाली होती. मोलमजुरी करणाऱ्यांनी कवाच गाव सोडलं होतं. कसं तरी जीवन जगायचं एवढंच त्यांच्या डोक्यात होतं. पण ज्यांची शेतीवाडी होती त्यांनी काय करायचं? कुठं जायचं? गुरं कुठं सोडायची? एक ना अनेक प्रश्न त्यांच्या पुढे उभे होते. सिंधू पाणी घेऊन आली. तिनं दारातून हाक मारली. परबा लगबगीनं आला. तिच्या डोक्यावरचा हंडा घेऊन घरात गेला. त्याच्या मागे सिंधू ही हंडा घेऊन आत आली. घडवंचीवर हंडा ठेवून पदराने घाम पुसत बाहेर येऊन बसली. परबा भिताडाला धडासन देऊन तिथंच बसला. गावात गेलता ना? मग काय झालं? गेलतो, पर कोणी उदार काय देत नाही. तेवढा मुकादमाचा ठेपा लावून आलोय. बरं झालं. औंदाच्या साली ऊस तोडून का होईना, पण चित्राब जगवावी लागतील. पण पोरांच्या शाळेचं कसं करायचं? सिंधूनं काळजीच्या स्वरात विचारलं. अगं, माणसाचं जगायचं पडलं या, आणि शाळेचं काय घेऊन बसलीस? नाहीतरी कोण कुठं नापास करतय? 8वी पत्र नुसतीच ढकलगाडी हाय. बरं हाय, आपलं सुख संग आणि दुःख संग. मुकादम कवा देतो मनाला उचल? सिंधूनं पदराला तोंड पुसत विचारलं. पोळा झाल्यावर देतो म्हणाला. हप्ता यायचा आहे. म्हणलं सणापुरता थोडाफार दे, पण नाही म्हणाला.
त्याची आई ऍडमिट आहे. असू द्या, प्रत्येकाला अडचणी असतात. माझ्या गळ्यातलं मोडा, ह्यातनं पोळ्याचं भागल. असं म्हणून सिंधूनं गळ्यातलं मंगळसूत्र काढून परबाच्या हातात दिलं. मंगळसूत्र बघून परबाचं मन गैरवरलं. अगं, मंगळसूत्र नकं मोडायला. लग्नात घातलेलं 4 मणी, उभ्या आयुष्यात एक साधा मणी वाढला नाही. नको मोडायला, राहू दे. दुसरं काहीतरी बघू. आता दुसरं आणि काय बघता? 2 दिवसावर पोळा आलाय. उद्या खांदमळणी आहे. म्हणून काय गळ्यातलं मंगळसूत्र मोडायचं होय? अहो, वर्षाचा सण त्यांचा. कसा नाट लावायचा? लहानाचं मोठं केलं आणि आज काय उपाशी ठेवायचं होय? आपला संसार त्यांच्या जीवावर आहे. मग माझ्या सर्जा राजासाठी मंगळसूत्र मोडलं म्हणून काय झालं? गळ्यात नुसती काळी पोत असली तरी लई झालं. पदरानं डोळे पुसत सिंधू म्हणाली. परिस्थिती पुढं परबाचा नाईलाज झाला होता. कापडं बदलून तो सोनाराकडे निघाला. एवढ्यात रखमा म्हातारा दारात हजर झाला. त्यानं पाटील म्हणून रामराम घातला. काय तात्या, इकडं कोणीकडं? काय नाही मालक, उद्याची खांदमळणी हाय म्हणून बळीराजासाठी मोळी घेऊन आलोय. असं म्हणून रखमानं मळक्या पिशवीतून मुळाची 2-4 काड्यांची जुडी काढून परबाच्या हातात दिली. तात्या, पाऊस नाही, पाणी नाही, एवढा हिरवागार मोळ कुठं सापडला? हिरवीगार पात बघत परबानं विचारलं. अहो पाटील, आपल्या शिवारात कुठं आलाय? पार किन्नीच्या तळ्याखालून आणलाय. लांब हात करीत रखमा म्हणाला. तेच म्हणलं, आपल्याला कुठं पाणी हाय? बरं, आलास तर जेवून जा. नक मालक, आत्ताच आजानानाकडे जेवलोय. असं म्हणून रखमा निघाला. अरे थांब की, तुझा पसा कोंगा घेऊन जा, परबा म्हणाला आणि निघालेला रखमा अंगणात टेकला. गोठ्याच्या वाशाला मूळ कोचून परबानी बायकोला धान्य वाढायचं सांगितलं. सिंधूनं चांगली बोरावानी 1.5 ज्वारी वाढली. रखमा म्हातारा ज्वारी बघून हरकला आणि आनंदानं पुढच्या घरी निघाला. परबानी बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडून पोळा साजरा केला. दुष्काळाच्या छायेतच पोळ्याचा सण पार पडला. अख्ख्या पोळ्यात परबाची बैल उजवी होती. त्यांच्या तोडीचा दुसरा बैलच नव्हता. पोळ्यात बैल बघूनच मुकादमानं गाडी बैलांची उचल दिली. कारखान्याची उचल घेतल्यापासून परबा आणखीनच बैलांना जपत होता. त्यांना रोज खुराक चारित होता. पोळा झाला की पाऊस भोळा होतो म्हणतात, तसंच झालं. पाण्या वाचून पिकं वाढली. कुपोषित लेकरावानी नुसतं बाटूक वाढलं. वाळलेलं बाटूक वाऱ्यावर उडू लागलं. तेवढीच 4 दिवस जित्राबं जगतील म्हणून शेतकरी काडी काडी गोळा करू लागली. सिंधू मुठमूठ बाटूक गोळा करीत होती आणि ठेवलेली मूठ वाऱ्यानं विस्कटत होती. परभा केकताळाच्या पडीनं त्याच्या पेंड्या बांधत होता. बैल लिंबाच्या सावलीत बसून बाटूक चढीत होते. ते सरमाड त्यांना गोड लागत नव्हतं, पण पोटाच्या आगीपुढे इलाज नव्हता. दोघं नवरा बायको रडत कडत बाटूक गोळा करीत होते. तेवढ्यात त्यांच्या कानावर आवाज आला. सिंधूनं उठून बघितलं तर आसरी हाका मारित होती. लेक हाका का मारती म्हणून त्यांना काळजी वाटू लागली. काय ग, काय म्हणती आसरा? काय म्हणतीया कुणास ठाव? काय ग, काय झालं? कमरेवर हात ठेवून सिंधूने विचारलं. आसरी रडतच पळत आली. सिंधूनं तिला जवळ घेतलं. तिचे डोळे पुसले. पळून आल्यामुळं दम लागल्याने तिला बोलता येत नव्हतं. परबानं तिला शांत केलं. आये, आपला सर्जा कसा नुसा करतोय, त्याला काय झालं काय नको? असं म्हणून आसरी रडू लागली. परबाच्या हातातली मूठ गळून पडली. दोघं नवरा बायको घाबऱ्या घाबऱ्या पळत सुटले. सर्जा बितरल्यासारखा करीत होता. डोळे मोठे करून फुतकारत होता. त्याचं सगळं अंग थरथरत होतं. काय झालं हे काहीच कळत नव्हतं. परबानं चुचकारत चुचकारत त्याच्या पाठीवरून हात फिरवला. बैलाच्या नरड्याचा घरघर आवाज येत होता. परबानं त्याचं नरडं चाचपून बघितलं. कासरा सोडला. सिंधू त्याला चोंबाळीत होती, पण त्या मुक्या जीवाचं कोणालाच काही कळत नव्हतं. बघता बघता एखादं झाड कोसळावं तसा हत्तीवानी बैल कोसळला. सिंधूनं हंबरडा फोडला. लेकरं बाळ रडू लागली. त्यांच्या रडण्यानं सगळी माणसं गोळा झाली. बैल पाय खोडीत होता. पाय खोडून खोडून जमिनीला खड्या पडल्या होत्या. त्याचं नरडं आता जास्तच गरगर करीत होतं. त्याच्या तोंडाला फेस आला होता. ते हाल बघून परबाचे हातपाय गळाले. त्याला काही सुचत नव्हतं. माणसामधून कोणीतरी डॉक्टरला फोन केला. बैलाच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. डोळे सुजून मोठे झाले होते. सिंधू पदरानं त्याचे डोळे पुसत होती. तिनं त्याला लेकूरवाळा सांभाळलं होतं. तिकडं गाय हंबरत होती.
ती म्हातारी झाली असली तरी तिचं लेकरावरचं प्रेम कमी झालं नव्हतं. तिचं हांबडणं ऐकून माणसांच्या काळजाला पीळ पडत होता. बघणाऱ्यांचे डोळे भरून आले होते. सर्जाची हालचाल हळूहळू मंद झाली आणि पाय लांबून धूळच्या धूळ निश्चित पडलं. परबा त्याच्या जवळ बसून डोळे पुशीत होता. एवढ्यात फटफटी वाजली. डॉक्टर आले. त्यांनी बैलांना तपासलं. सर्जा सगळ्यांना सोडून केव्हाच निघून गेला होता. आता फक्त निर्जीव देह उरला होता. त्याच्या तोंडातून रक्त आलं होतं. सगळी माणसं शांतपणे बघत होती. डॉक्टरचा चेहरा उतरला. डॉक्टरकडे पाहून परबाचा कंठ दाटून आला. डॉक्टर साहेब, काय झालं माझ्या सर्जाला? थरथरत परबानं विचारलं. बैलाला विषारी साप चावलाय, असे डॉक्टरनं सांगता सगळा आक्रोश झाला. बैलाच्या वटाळीला 2 दात लागले होते. साप लय विषारी होता. घटकाभरातच त्यानं बैलाला मातीत घातलं होतं. घरातलं एखादं माणूस मरावं तशी सिंधू आणि वर्णू रडत होती. देवाला शिव्या शाप देत होती. धुरा काकू तिला समजावीत होती, पण तिचा आक्रोश थांबत नव्हता. आक्रोश पाहून बघणाऱ्यांचे डोळे भरून आले होते. सिंधू तोंड जोडून घेत होती. देवाला शिव्या देत होती. परमेश्वरा, असं का कोपलास? माझ्या लेकरावरच कसा टपून बसला होतास? म्या त्याला लहानाचा मोठा केला. माझ्या सर्जासाठी म्या मंगळसूत्र मोडलं. अख्ख्या पोळ्यात माझा राजा उठून दिसत होता. माझा राजा पोळ्यात मिरवून आला. माझ्या लेकराला कोणाची दुष्ट लागली? काळ सर्प कसा त्याच्यावरच टपून बसला. सर्जा, तू जायचं नव्हतं. तू माझ्या फाटक्या संसाराला मोठा डोबरा पाडलास. तुझ्या जीवावरच माझा संसार चालला होता. आता ह्यो फाटका संसार कशानं शिवू? एकीकडे शिवलंय की दुसरीकडनं उसवतंय. आता सगळ्या आयुष्याची उसवण झाली, असं म्हणून सिंधू रडत होती. आयाबाया तिला समजावीत होत्या. परबानं सर्जाला मिठात पुरलं. काळ्या आईची सेवा करणारा सर्जा काळ्या आईच्या पोटात शांत झोपला होता. गाय गोट्यात रिकामं धावून बघून सारखी अंबरत होती. परबा मुकादमाच्या काळजीनं झोपेतच दचकत होता. त्याला नीट झोप लागत नव्हती. बैलगाडी कशी हाकायची आणि एवढी उचल कशी फेडायची, ही एकच चिंता त्याला जाळीत होती. सर्जाच्या जाण्यानं त्याच्या आयुष्याची उसवण झाली होती. धन्यवाद.